नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। शेती करताना पूरक व्यवसाय करणे गरजेचे असते, त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून गोपालन, म्हैस पालन करून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करताना आढळतात। भारतात दिवसेंदिवस दुग्ध व्यवसायाचे स्वरूप व्यापक होत चालले आहे। प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याऐवजी आधुनिक तंत्राचा वापर करून व्यापाराच्या दृष्टीने नफ्याचा व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे। बऱ्याच अंशी पूरक व्यवसायाऐवजी मुख्य व्यवसाय म्हणूनच दुग्ध व्यवसाय करणारे अनेक शेतकरी सध्या आढळतात। हा व्यवसाय निश्चितपणे शाश्वत व्यवसाय असून आर्थिक भरभराट करणारा असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध केले आहे। त्यामुळे तरुण पिढीने दुग्ध व्यवसाय हा आपला मुख्य व्यवसाय म्हणूनच निवडणे आणि त्यात स्वतःला झोकून देणे यात स्पष्टपणे त्यांचे हित आहे। परंतु कोणत्याही व्यवसायात शिरण्याआधी त्या व्यवसायासंबंधीचे संपूर्ण ज्ञान घेणे गरजेचे असते। म्हणूनच ह्या व्यवसायात नवीन असणाऱ्या सर्वांसाठी दुग्ध व्यवसाय कसा करावा, त्यातून नफा कसा मिळवावा, त्यासाठी जनावरांची व जागेची निवड कशी करावी इत्यादी भरपूर बाबींविषयी योग्य शिकवण देण्याचे काम आचार्य डेअरी फार्म करत आहे। पुणे शहरापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर वडगाव रेल्वे स्टेशन जवळ आचार्य डेअरी फार्मचा ट्रेनिंग हॉल आहे। येथे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल विस्तृत माहिती आचार्य डेअरी फार्मचे मालक उदय रवींद्र आचार्य यांनी आम्हाला मुलाखती दरम्यान दिली। दुग्ध व्यवसाय कोणत्याही छोट्या मोठ्या नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो। बाजारपेठेत दुधाचे भाव कितीही वर खाली झाले तरी त्यातूनही शेतकरी आपले नुकसान टाळू शकतो। शिवाय आपल्या बजेटमध्ये व्यवसाय सुरू करून सुद्धा चांगल्या प्रकारे आर्थिक नफा कमावता येऊ शकतो। परंतु हे सर्व घडवून आणण्यासाठी दुग्ध व्यवसायातील चढाव उतार शेतकऱ्यांना सांगणे, तयार असलेल्या डेअरी फार्मवर त्यांना प्रॅक्टिकली घेऊन जाणे, त्या विषयातील तज्ञांकडून त्यांना दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व गोष्टींविषयी योग्य मार्गदर्शन करणे इत्यादी शिक्षण आचार्य डेअरी फार्म शेतकऱ्यांना देत आहे। विशेष म्हणजे आचार्य डेअरी फार्मचे मालक उदय रवींद्र आचार्य यांना मुर्हा ब्रीडर म्हणून महाराष्ट्राचा महा बिझनेस अवॉर्ड जाहीर झाला आहे। त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणात मिळणारे प्रमाणपत्र व त्यांचे अनमोल मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य ठरेल यात शंकाच नाही। पण तरीही ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचे नेमके स्वरूप कसे असते, सर्वसाधारण शेतकऱ्याला अथवा लांब राहणाऱ्या लोकांना प्रशिक्षण परवडणारे आहे का, केवळ मुर्हा म्हशींचाच दुग्ध व्यवसाय येथे शिकवला जातो का, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी तसेच योग्य ते मार्गदर्शन मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाची योग्य ती सुरुवात करण्यासाठी बघूया उदय रवींद्र आचार्य यांची मुलाखत। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आज आपण आहे आचार्य डेअरी फार्मवर, जे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपण आता त्यांच्या प्रशिक्षण हॉलमध्ये आहे, जे डेअरी फार्मिंग विषयी ते प्रशिक्षण देतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय प्रशिक्षणामध्ये देतात, काय विषय असतो आणि ते शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरेल। तर नमस्कार। नमस्कार, तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत। धन्यवाद। नाव आणि पत्ता सांगा आणि व्यवस्थित एक हे सांगा, मार्गदर्शन करा। आता माझं नाव आहे उदय रवींद्र आचार्य आणि आचार्य डेअरी फार्म आपलं जे डेअरी फार्मिंग आहे त्यात आपण काम करतोय। आणि हे पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे, मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। वडगाव रेल्वे स्टेशनला लागूनच आपला फार्म आहे, शेजारी वडगाव रेल्वे स्टेशन आहे। तर असं या लोकेशनवर आपण आहोत, मध्यभागी आहोत शहरामध्ये। आता सर्वप्रथम तुम्हाला आमच्या ग्रेट महाराष्ट्र टीमकडून शुभेच्छा की तुम्हाला महाराष्ट्राचा महा बिझनेस अवॉर्ड मिळालेला आहे। हो, धन्यवाद। तर त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन म्हणजे सांगा काय आहे। बरोबर आहे। आता जो महाराष्ट्रामध्ये जवळपास भरपूर डेअरी फार्मिंग करणारी लोक आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला मुर्हा ब्रीडर म्हणून एक डेअरी फार्मिंगमधलं मुर्हा ब्रीडर म्हणून एक अवॉर्ड आपल्याला डिक्लेअर झाला आहे। तो आता या 30 तारखेला मिळणार आहे आणि तो आहे महा बिझनेस अवॉर्ड या नावाने आहे। तर तो आता आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये।
आता आचार्य डेअरी फार्मच्या माध्यमातून तुम्ही लोकांना प्रशिक्षण देत आहे, बरोबर. त्याचा कन्सेप्ट काय आहे नक्की सांगतो मी. आता आचार्य डेअरी फार्ममध्ये आपण प्रशिक्षण देतोय म्हणजे काय करतोय की लोकांना जास्तीत जास्त डेअरी फार्मिंगबद्दल डीपमध्ये नॉलेज मिळावं, डीपमध्ये त्यातली माहिती मिळावी, की प्रत्येकजण आज डेअरी फार्मिंग करायचं आहे, पण करायचं कसं, काय करायचं तेच कळत नाही आहे. सुरुवात कुठून करायची. आता आपण सुरुवात करायची म्हणजे जागा निवडीपासून ते शेड कसं बांधायचं, गोठा कसा बांधायचा, त्याचे 4-5 वेगवेगळे स्ट्रक्चर ते कसे करायचे, म्हशी कशा बांधायच्या, गव्हाणी कशा घ्यायच्या, त्याच्या पुढे तुम्ही डिटेलमध्ये जाल तर मग पुढे म्हशी कुठल्या सिलेक्ट करायच्या, तर त्या का करायच्या, त्याच का करायच्या, ज्यातनं प्रॉफिट कसा मिळेल. आणि पुढे जाऊन मग तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आपण आचार्य डेअरी फार्ममधनं काय देतोय, तर ते तुमच्या दूध विक्री कुठलं किंवा तुमचं बाय प्रॉडक्ट ते तुम्ही जर आज 50-60 रुपये जर तुमच्या एरियामध्ये रेट असेल तर तुम्ही 65-70 रुपयात कसं विकू शकाल, त्याचा आपण त्यांना नॉलेज देतो. दुधाचं मार्केटिंग कसं करायचं 100% तुमच्याकडे इथं शिकवलं जातं. हो, शिकवलं जातं. बरोबर. काय कसं असतं याचं, बॅचेस वगैरे कशा असतात. आता आपण प्रत्येक महिन्यातनं दुसरा किंवा चौथा रविवार घेतो आपण, आणि मग एका वेळेस फक्त 25 लोकांनाच आता आपण जर लेक्चर हॉल बघितलं आपल्या डोळ्यासमोर आहेच, जवळपास 70-80 लोकांना बसण्याची चांगली व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण एक 25 जण, आता कोविडच्या नियमानुसार आपण एवढी लोकं घेऊ शकत नाही, लिमिटेड आपण एक 25 लोकांनाच आपण यामध्ये प्रवेश देतो. आणि तसं आपण त्यामध्ये पूर्ण दिवसाचं म्हणजे सकाळी तुम्ही एक 8:30-9 पर्यंत इथे येऊन पोहोचा, 9 ते 10 तुमचं न्याहारी होईल म्हणजे नाश्ता होईल तुमचा, आणि त्यानंतर 10 वाजता चालू होईल ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. आणि त्याच्यानंतर 2 वाजता तुम्हाला इथे जेवणाची सोय आहे, आणि 2 ते 3 तुमचं जेवण झालं तर 3 ते 4 1 तासाचं आपण प्रश्न उत्तराचं म्हणजे जे काही चर्चासत्र पूर्ण दिवसात आपण काय केलं तर त्याबद्दल आपण बोलूया, चर्चा एक करूया. आणि हे प्रशिक्षण वर्ग म्हणून आपण त्यामध्ये बोलू शकत नाही. हा वर्ग म्हणजे काय आहे की एकमेकांना आपण आपले अनुभव सांगायचे. आम्हाला जे एवढे वर्ष आम्ही हरियाणामध्ये पण 150 मशीनचा फार्म करून ठेवलेला आहे, तर त्यामध्ये आम्हाला आजपर्यंतच्या व्यवसायामध्ये आम्हाला जे अनुभव आलेत ते तुम्हाला फक्त आम्ही शेअर करणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला की बाबा आम्हाला जे ठेचा लागलेले आहेत, कुठे कुठे आम्हाला ठेचा लागले त्या तुम्हाला लागू नाही. बरोबर ना. आज शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला हे सांगितलं पाहिजे, इथे चुकतोयस किंवा इथं चुकशील, इथे जाऊ नकोस, ह्या ठेचा तुम्हाला सांगायच्यात, त्या आम्हाला तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायच्यात. आणि अजून याच्यामध्ये बाबा काही ह्याच्यामध्ये वेटरनरी डॉक्टर येतात, स्वतः नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट जे NDD आहे त्याचे डॉक्टर आहेत, ते स्वतः येणार आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी, म्हणजे वेटरनरी संदर्भात. काही लोकांना काही शेतकऱ्यांचं बजेट नसतं तर त्यांना लोनचं काही प्रपोजल असेल, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्याच्याबद्दल सांगण्यासाठी स्वतः बँकेचे जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे जे आहेत ते स्वतः येतील इथे या लेक्चरमध्ये माहिती देण्यासाठी. तर हा पूर्णतः 0 पासून ते A to Z असा पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही कसा करायचा ती सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. बरं. तर या प्रशिक्षणासाठी सर फी लागेल का, जर फी असेल तर त्याचं कारण काय आहे. बरोबर आहे. आता आपण जी फी ठेवलेली आहे ती 999 रुपये ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, पूर्ण तुम्हाला माहिती देणं आहे. आता बघा एखादा आपण एक छोटी गोष्ट घेतली, फी घेण्याचं कारण काय, प्रत्येकाला एक शेतकऱ्याला तो एक हे असतं की फी कशी काय तुम्ही घेता. तर फी घेण्याचं कारण असं आहे, एखाद्या आपण शाळेमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतोय, शिक्षण घेण्यासाठी जातोय, तर तिथे नक्कीच आपण फी भरूनच तिथे ऍडमिशन घेतोय. बरोबर की नाही. त्यामुळे त्याच गोष्टीनुसार कुठलंही ज्ञान द्यायचं आहे तर त्याची काहीतरी एक छोटी किंमत असते. तेवढी किंमत देऊन दिलं तर त्याची काहीतरी किंमत राहते, त्याची व्हॅल्यू राहते. आपण फ्रीमध्ये करायला गेलो तर त्याची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. लोकांना वाटायला चला मोफतच आहे काय तिथे, असं नको व्हायला. त्यामुळे त्याची एक व्हॅल्यू आपण ठरवलेली आहे. ठीक आहे, 999 रुपये आपण माफक ठेवलेला आहे. पूर्ण दिवसात तुमचं जेवण पण त्यात इन्क्लूड आहे, नाश्ता आहे, पूर्ण तुम्हाला इथे प्रॅक्टिकली नॉलेज समोर आपल्याकडे 2-3 प्रकारचे फार्म आहेत तयार, तर ते फार्म कसे सेट करायचे, कमी बजेटमधलं पण आहे, जास्त बजेटमधलं पण आहे, तर ते कसे करायचे ते सगळे आपण प्रॅक्टिकली इथे दाखवतो. तुमच्या ह्या प्रशिक्षणामध्ये काय वैशिष्ट्य काय आहे वेगळं. आता वैशिष्ट्य आपल्यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लोकांना एक अपेक्षा असते की आम्ही ठीक आहे डेअरी फार्मिंग करू, सगळं करू. दुधाच्या मार्केटचं काय, लोक काय म्हणतात की आम्हाला जावं लागतं यार ते डेअरीमध्ये दूध जाऊन टाकायचं, तिथे रेटच भेटत नाही. ठीक आहे ना, आपण जे डेअरीमध्ये तुम्हाला 45-50 रुपये रेट भेटणार आहे त्या दुधाचा 45 रुपये 42 रुपये रेट भेटतो, तेच दूध तुम्हाला 60 रुपयामध्ये मार्केटमध्ये लोक देतात. आज 6-7 फॅटचं दूध जर तुम्ही मार्केटमध्ये दिलं
तर 60, 65, 70 रुपये कोणीही तुम्हाला डोळे झाकून देतील. तर ते कसं विकायचं, त्या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, पॅकेजिंग कसं छान प्रकारे करायचं, लोकांना त्याचं प्रेझेंटेशन पाहिजे. बघा, कुठली गोष्ट असेल तर तुम्ही चांगली प्रेझेंट केली तर नक्कीच लोक ती ऍक्सेप्ट करतात. आपण क्वालिटीचं दूध देतोय तर ते चांगल्या प्रकारे, आपल्याला काय कॅनमध्ये जाऊन ते ओतत बसायचं नाहीये. छानपैकी आपण बॉटल पॅकेजिंग करू. पण बॉटल पॅकेजिंगसाठी तुम्हाला काही खूप मोठा खर्च करायचा नाहीये. स्वस्तात मस्त घरगुती बसून माणूस 20 लिटर सुद्धा घरी, एक म्हैस ठेवून सुद्धा 20 लिटर पण बॉटल पॅकेजिंग मध्ये कसं करायचं ते मी सांगेल. आणि 1,500 लिटर 2,000 लिटर दूध पण कसं असेल त्याचं पॅकेजिंग कसं करायचं ते सुद्धा आपण सांगितलं जाईल. बरं, आपल्या प्रशिक्षणाचं काय नियम अटी काय असतील? नियम अटी अशा काहीच नाही आहेत. तुम्हाला येणं आहे बरोबर. जे काय तुमचं फीज असतील ते तुम्ही पहिल्यांदा पे करा. त्यानंतर या, तुम्ही सकाळी 8, 8:30, 9ला येऊन पोचा, नाश्ता करा, छानपैकी पूर्ण दिवसाचं प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता. बरोबर आहे. काय बुकिंग आता चालू आहे का आपल्याकडे? हो, नक्कीच कंटिन्यू चालू आहेत बुकिंग. तर तुम्हाला खाली जे नंबर दिसतात त्याला तुम्ही संपर्क करा आणि त्याच्यावर तुम्ही बुकिंग करून घ्या, तुमचं नाव नोंदवून घ्या आणि मग तसं तुम्ही पुढचा वर्ग कधी असेल तुम्हाला ते व्हॉट्सअपवर येईलच. पुढचा वर्ग या दिवशी आहे, या दिवशी तुम्ही येऊन पोचा. सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडे मिळेल या प्रशिक्षणाचं आणि त्याचा काय फायदा असू शकतो? बरोबर आहे. आता आचार्य डेअरी फार्मचं जे आपण एक काय म्हणतात त्याला, आपण एक पुरस्कार विजेते आपला आचार्य डेअरी फार्म झालेलं आहे मुर्रा ब्रीडर मध्ये, बरोबर ना. तर त्या सर्टिफिकेटची पण तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी व्हॅल्यू आहे, बरोबर. तर त्यामुळे आपण त्याचं एक सर्टिफिकेशन पण लोकांना देतोय की हे 1 दिवसाचा वर्ग यांनी लोकांनी अटेंड केलेला आहे. त्याचं एक सर्टिफिकेट प्रत्येकाचा स्वतःच्या नावाने प्रत्येकाला वेगळं मिळेल. ओके. जर एखादा जर शेतकरी असेल किंवा एखादा ज्यांना इथे प्रशिक्षण घ्यायचं असेल, एखादा लांबून येणार असेल तरी तर राहण्याची सोय वगैरे उपलब्ध होईल? नक्की होईल सर. इथे एक 20 ते 25 जणांची छान राहायची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे. जेवणाची नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आहे. तर कोणीही किती लांबून आलं तरी ते त्यांना इथे येऊन राहून ते पूर्ण प्रशिक्षण घेऊन जाऊ शकतात. बरं, ज्यांना मुर्रा म्हशीमध्ये काम करायचं नाहीये बरोबर, परंतु दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे बरोबर, डेअरी फार्मिंगचं, तर त्याविषयी तुमचं आहे का तसं काय अवेलेबल? नक्की सर. कोणीही ज्याला मुर्रा बफेलोत करायचं नाही कोणीही इथे येऊ शकतो माणूस. प्रत्येक जण इथे प्रशिक्षण घेऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही दुसऱ्या जेव्हा ब्रीड सिलेक्ट करताय तर ती मुर्रा बफेलो का सिलेक्ट करायची, कशासाठी करायची, त्यातनं एवढा प्रॉफिट कसा आहे, काय त्याच्या मागची कारण आहे ती आपल्याला महत्वाची समजून घेतली पाहिजेत. तर ती जेव्हा तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही नक्कीच स्वतःहून तुम्ही म्हणाल नाही मला पण मुर्रा बफेलो मध्येच ब्रीडिंग काम करायचं आहे, त्याचंच फार्मिंग करायचं आहे. बरं, आता प्रशिक्षण जर एखाद्याने घेतलं तर त्याला काय फायदा होऊ शकतो? फायदा त्याला 100% नक्कीच होईल. कारण की जेव्हा तो इथून प्रशिक्षण घेऊन जाणार आहे त्याला गोठा बांधण्यापासून त्याला खायला काय टाकायचं आहे, म्हशी कशा सिलेक्ट करायच्या आहे, काय करायचं आहे, या सगळ्याच गोष्टी त्याला आपण शिकवतोय. प्रत्येक गोष्ट त्याला सांगतोय. आणि आपण काही 4 दिवसाचा वर्ग 8 दिवसाचा वर्ग ती गोष्ट करत नाहीये. त्याला 1 दिवसात शॉर्टमध्ये, हे बघा म्हशी सांभाळायच्या तुम्हाला खूप काही करण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये, थोडंच करायचंय पण ते पॉईंट टू पॉईंट तुम्हाला एका दिवसात समजून घेता येईल असे आपण त्यांना समजून सांगूया. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आपण की बाबा लोकांना आपण कर्ज उपलब्ध करून देतोय. म्हणजे बँकेची काही लोक येतील तर त्याचं प्रपोजल कसं करायचं, त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या समजा स्कीम्स असतील तर त्याला तुमचे प्रोजेक्ट कसे द्यायचे, ते कसं अनुदान मिळवायचं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो, त्याच्यामधनं सगळ्या सांगतो. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आपण तयार करून ठेवलेले आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला कोणता पाहिजे तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता, तो तुम्ही सबमिट करू शकता. बरं, दुग्ध व्यवसायामध्ये जर प्रशिक्षण घेतलं तर लोक किती पैसे कमवू शकतील? नक्कीच. आता बघा 1 म्हशीपासून 10 म्हशीपासून ते 50 म्हशीपर्यंत कुठलाही तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. म्हशी मागं तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये, 15,000, 12 ते 13,000 रुपये कुठे नाही गेले, एवढे तर नक्कीच एका म्हशीमध्ये. पण तुम्ही जेव्हा प्रॉपरली ब्रीड सिलेक्ट करताय, चांगली म्हैस निवडताय तरच तुम्हाला एवढा प्रॉफिट होणार आहे. तर 10,000 आपण जरी मिनिमम पॉकेट बघितला, 10 म्हशी ठेवल्या तुम्ही, ₹1,00,000 महिना तो तुम्हाला असाच दुधातनच मिळू शकतो. तर तुम्ही शेवटचा काय सल्ला द्याल? सल्ला माझा असाच असेल, हे बघा प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या म्हशी कुठूनही तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. पण तुम्ही एकदा प्रशिक्षण वर्ग जॉईन करा आणि इथे या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कसं करायचंय. तुमच्या इथे जरी चालू गोठा असेल तरी त्यात काय छोटे छोटे बदल करायचे, कसे करायचे ते पण तुम्हाला सांगितले जातील. नाही बाबा माझा चालू गोठा आहे, माझा गोठा बांधून झालाय, सगळं झालंय, पण मला ह्याच्यातलं बाबा फूड मॅनेजमेंट शिकायचं आहे की कसं आपण चारा व्यवस्थापन करायचं, तर ते आपण तुम्हाला सांगूया. प्रत्येक जणाला काही ना काहीतरी त्याला त्याच्यातनं हिंट मिळेल, काही ना काहीतरी मुद्दे मिळतील, प्रत्येकाचा त्यातनं फायदा नक्कीच होईल. एक चर्चासत्र ठेवल्यामुळे त्यातून एक चांगला कुणाला तर अनुभव मिळेल. बरोबर आहे.
नवीन काहीतरी प्रेरणा घेऊन जाऊ शकतात लोकं नक्कीच इथून. नक्कीच. आणि मला तर असं वाटतं की हे खास करून मुरा म्हशी ज्यांना करायचे आहेत त्यांच्यासाठी एक बेस्ट हा तुमचं जे प्रशिक्षण आहे ते राहील. बरोबर आहे. तर नक्कीच सर आपण मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. वेलकम सर. थँक्यू.